तर हातावरील अक्षर आणि महिला डॉक्टरच्या अक्षरामध्ये तफावत आहे असा गंभीर आरोप पुन्हा एकदा सुषमा अंधारेंनी केलाय। सुसाईड नोट आणि हातावरील अक्षर जुळत नसल्याचा आरोप अंधारे यांनी केलाय। निरीक्षक या शब्दावर सुषमा अंधारे यांनी आक्षेप नोंदवलाय। निरीक्षक हा शब्द 9 वेळा लिहिल्याचा आरोपही अंधारे यांनी केलाय। सुसाईड नोट कुणी लिहिली असा सवाल देखील अंधारे यांनी उपस्थित केलेला आहे। हा निरीक्षक शब्द तिच्या 4 पानी पत्रातला हा निरीक्षक शब्द बघा, तुम्हाला कॅमेरे जर झूम करता आले तर याच्यातली जी र ची वेलांटी आहे ती दीर्घ आहे आणि तो 9 वेळा शब्द लिहिलाय तिने, एकदा लिहिलेला नाही, 9 वेळा लिहिलाय। हे काम पोलिसांचं आहे, मी सोपं करून देते पोलिसांना। 9 वेळा निरीक्षक शब्द आला आणि त्याची वेलांटी दुसरी आहे। अगदी त्याच वेळेला तिच्या हातावर जो निरीक्षक शब्द आलेला आहे त्याची वेलांटी पहिली आहे आणि हे धक्कादायक आहे। मी अजिबात कुठलीही गोष्ट वेग मांडत नाहीये, मी फार जीव तोडून मांडतेय। मला कुठल्याही पक्षीय राजकारणात जायचं नाहीये, मला काही देणं घेणं नाहीये। मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही एखाद्या महिलेचं चारित्र्यहनन करताना जरा माहिती तर घेत चला। मी असा हत्येचा संशय व्यक्त केला होता, पण आता या 2 गोष्टींनी या तरुणीची आत्महत्या की हत्या ही गोष्ट अधिक किचकट झाली आहे। ह्या 2 कागद बघितल्यावर ती हत्या झाली आहे का असं म्हणायला फारच पुरेसा वाव आहे। मी पहिल्या दिवशी म्हणते की जर पोलीस डिपार्टमेंटच संशयाच्या भोवऱ्यात आहे तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर मी का विश्वास ठेवू। जर मयताची बहीण सांगते की हस्ताक्षरामध्ये फरक आहे आणि तो फरक काय तो ढोबळमानाने मी आपल्या समोर आणलाय की 4 पानी नोट मध्ये जर 9 वेळा निरीक्षक शब्दाला र ची वेलांटी दीर्घ केलेली आहे आणि हातावरच्या नोटवर मात्र र ची वेलांटी ऱ्हस्व आहे, तो व्हेरी क्लिअर। अगदीच जे हातावर लिहिलेलं आहे ते दुसऱ्या कुणी लिहिलंय का, आणि जर लिहिलं असेल तर तो कोण आहे, आणि जर तो डिपार्टमेंटचाच असेल तर डिपार्टमेंट आम्हाला मदत करू शकेल का। मग याची चौकशी स्थानिक पोलिसांकडून काढून घ्या आणि याच्यासाठी उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमा। ही उच्चस्तरीय समिती नेमावी आणि मी पुन्हा म्हणते की चौकशीच्या कक्षेत या सगळ्या लोकांना आणलं जावं। ते आणण्यासाठी जर तुम्ही ऐकणार नसाल तर मी 2 तारखेपर्यंत वाट बघतेय। 3 तारखेला दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून अत्यंत विनम्रपणे मी फलटण पोलीस स्टेशनला जाते। तुमच्याकडे कसा काय फोन, तर तुमच्या बहिणीने सुसाईड केलंय, कसं शक्य आहे? आणि मग ते टायमिंग सांगतात की तुमच्या बहिणीने सुसाईड केलेलं आहे, कधी झालंय, तर ते सांगतात की नाही हे 7 वाजताच झालेलं आहे, संध्याकाळीच झालेलं आहे हे। पण त्या दिवशी बहिणीने एक स्टेटस ठेवलेला होता व्हॉट्सअपला आणि तो स्टेटस 11:06 संपदाने लाईक केलेला आहे। तो तिच्या मोबाईलवरचा हा स्क्रीनशॉट आहे दादा हो। आता जर तिचा मृत्यू जर आधीच तुम्ही दाखवत असाल तर नंतर 11 वाजता ती हा व्हॉट्सअप स्टेटस लाईक कसा काय करते? वेळा चुकतायत का? पोलीस काही लपवायचा प्रयत्न करतायत का? आणि म्हणून आमचा पोलिसांवर संशय आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे, कारण मी का ही केस सांगितली आपल्याला